देवाला म्हटले, देवा तुला राजस्थान माहितीये का? राजस्थान. देव म्हटले, ते RR म्हणते तेच का? राजस्थान रॉयल्स ती टीम नाही रे, राजस्थान 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 प्रांत. देव म्हटले, हो हो माहितीये मला राजस्थान. त्याचं काय? काय नाही म्हटले, त्या राजस्थान मध्ये मेवाड नावाचा एक प्रांत. त्याचं काय? त्या मेवाडच्या प्रांताच्या राजाची एक पोरगी, तिचं नाव मीराबाई. त्या मेवाडच्या राजाची पोरगी, तिचं नाव मीरा. एवढी दंग होती कृष्ण भजनामध्ये. लहान असताना तिला कृष्ण भजनाचं लागलं बेड. लहानपणी एकदा तिचा बाप कृष्णाच्या मंदिरामध्ये घेऊन गेला त्या बारक्या पोरीला, आणि घेऊन गेल्यानंतर त्याने सांगितलं, हे देव आणि या देवाला तू तुझा पती मान, मी तुला देवाला समर्पित केलं. आणि कन्यादान करण्याचा अधिकार हा बापाला असतो ना. आता माझ्या बापानेच देवाला समर्पित केलं. ती लहानपणीच त्या कृष्णाला तिने मानलं पती, आणि कायम ती कृष्ण भजनामध्ये वेडी झाली, दंग झाली. लहान होती, थोडी मोठी झाली, आणि मोठी झाल्यानंतर त्या मीराबाईने पायामध्ये घुंगर बांधावेत, अंगामध्ये भगवे वस्त्र परिधान करावेत, एक तारी घ्यावी गळ्यामध्ये, हातामध्ये चिपळ्या, आणि गल्लो गल्ली ती भजन करत फिरायची. पग घुंगरू बांध मीरा नाची, मैं तो हो गई आप ही नारायण की दासी. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई नाचायची पायामध्ये घुंगर बांधून. गंमत अशी घडली आहे का? लग्नाच्या वयामध्ये आली पोरगी, आणि लग्नाच्या वयामध्ये आली तरी गल्लो गल्ली घुंगर बांधून नाचत फिरायला लागली. तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं लक्ष गेलं. लोक म्हणायला लागले, ही पोरगी झाली बेडी. आणि बाप म्हणायला लागला, या पोरीने माझं कुळ नासवलं. ही पोरगी जिवंत राहता कामा नये, मेलेली बरी. कुळ नासवलं, बट्टा लावला माझ्या कुळाला. आणि बाप म्हणतो पोरगी मेलेली बरी, आणि स्वतःच्या जन्मदात्या बापाने ग्लासामध्ये विष भरलं आणि मीराबाईच्या समोर आणून दिलं. सांगितलं, मीरे कुळ नासवलंस तू माझं, घे विष आणि पिऊन मर एकदाची, राहू नको जिवंत. बापाने विष पाठवलं. मीराबाई हसत 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 विषाचा प्याला, विष का प्याला राजाजी ने भेजा, पिबत पिबत मीरा हसी. पीत पीत मीराबाई हसत होत्या. ए राणा ने विष दिया, मानो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. दुख लाखों सहे, मुख से गोविंद कहे, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. राणा ने विष दिया, मानो अमृत पिया. बाप विष पाठवतो. हसत हसत मीराबाई पेल्या. मेल्या का? विष पिल्यानंतर नाही. भेल्या का? नाही. तुकोबाराय म्हणले, तुला लेटेस्ट उदाहरण पाहिजे होतं, हे अलीकडचं उदाहरण आहे. अरे आता कलियुगामध्ये घडलेलं उदाहरण. ती राजस्थानची मीरा माझ्या जातीची, आणि महाराज म्हणतात आमुची तो जाती, ही ऐसी परंपरा. अरे आजपर्यंत कुणी मरणाला भिलं नाही. भेली नाही मीरा, भेला नाही प्रल्हाद. ते माझ्या जातीचे, ही आमची जाते, भेट नाही आमच्या जातीमधलं कुणी मरणाला नाही. हे काय तुला माहिती नाही का? का तुम्ही दातारानी नाहीसे. हे दातारा, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. हे म्हटल्यानंतर तुकोबारायला देवाने प्रश्न विचारला, का हो महाराज, तुम्ही म्हणतात तुमच्या जातीमध्ये कुणी मरणाला भिलं नाही, मग तुम्हाला मरणच नाहीये का? मरण नाही तर